श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर यंदा 2026मध्ये मकर संक्रांती ही 14 जानेवारीला बुधवारी साजरी केली जाणार आहे. आणि यंदा योगानं या मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशीसुद्धा आलेली आहे. तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल सुवासिनी महिलांना की या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही व्रत करतो तर त्याच दिवशी एकादशीचं व्रत आल्यामुळं आपण कोणतं व्रत करावं, एकादशीचं व्रत करावं की मकर संक्रांतीचं व्रत करणार असाल तर एकादशीचं व्रत कसं करावं, मकर संक्रांतीचं व्रत कसं सोडावं, उपवास कधी सोडायचा आहे, कधीपासून उपवास आपल्याला धरायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच या दिवशी एकादशी असल्यामुळं देवांना नैवेद्य दाखवायचा का, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. तर बघा, यंदाची मकर संक्रांती योगानं षटतिला एकादशीच्या दिवशी आली आहे. षटतिला एकादशी, या एकादशीला बघा तिळाला खूप महत्त्व असतं आणि मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा तिळाला जे आहे तर ते खूप महत्त्व दिलं जातं. आणि या दिवशी एकादशी असल्यामुळं आपल्याला एकादशीचं व्रत देखील करायचं आहे आणि त्यासोबतच मकर संक्रांतीचं व्रत करायचं आहे. जिथे पण आपण जी पूजा मांडलेली आहे भगवान श्रीहरी विष्णूंची, तर त्या ठिकाणी आपण जी पण फळे ठेवतो प्रसाद म्हणून, तर ती फळे आपल्याला संध्याकाळच्या वेळी ग्रहण करायची आहेत. आणि दुसऱ्या दिवशी एकादशीचं व्रत जे आहे तर ते आपल्याला सोडायचं आहे. आता बघा, कोणतंही व्रत असतं तर ते आपण संकल्पयुक्त करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या मकर संक्रांतीच्या व्रताचा संकल्प सायंकाळच्या वेळी सोडून आपल्याला हा उपवास सोडला असा गृहीत धरून एकादशीचं व्रत करून पुढे दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार असणार आहे या दिवशी, तर या दिवशी आपल्याला हे एकादशीचं व्रत सोडायचं आहे. या दिवशी देवांना नैवेद्य दाखवायचा का, तर हो, आपल्याला आपल्या घरामध्ये बनवलेल्या परंपरेनुसार जे पण पदार्थ आपण बनवतो तर त्याचा नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे. फक्त उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. त्यासोबतच बघा, या दिवशी तिळाला खूप महत्त्व असल्यामुळे तुम्ही तिळापासून बनवलेले जे पण पदार्थ आहे तर ते नैवेद्य म्हणून देवांना अर्पण करू शकता. तर असे काही नियम आहेत तर ते पाळून आपल्याला हे दोन्ही व्रत जे आहेत तर ती करायची आहेत. त्यासोबतच बघा, सुवासिनी महिलांनी कोणते नियम पाळायचे आहेत, आपल्याला वाण देताना कोणत्या वस्तू निवडायच्या आहेत, वाण वस्तूंसाठी कोणत्या वस्तू निवडाव्यात, कशा निवडाव्यात, त्यासोबतच कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही आपण वाण म्हणून कोणाला द्यायच्या नाहीत, याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ चॅनल